बुलढाणा जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून टक्कल व्हायरसनं थैमान घातलं। शेगाव तालुक्यातील 6 गावांमध्ये केसगळती आजारानं अनेकांना घेरले। गावकऱ्यांमध्ये घबराट पसरल्यानं आरोग्य विभागानं दखल घेतली। संबंधित गावामधील नागरिकांची तपासणी करत त्वचेचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते। दरम्यान याबाबतचा अहवाल प्राप्त झाला असून केसगळती नेमकी कशामुळे होत आहे याबाबतची प्राथमिक कारणं समोर आली आहेत। ज्या गावांमध्ये केसगळती तो परिसर क्षारयुक्त, पाणी पिण्यायोग्य नसल्याचं स्पष्ट। गावातील पाण्यात क्षाराचे प्रमाण तब्बल 2100 ते केवळ 110 पाहिजे। पाण्यात नायट्रेटचं प्रमाण 54% ते 10% हवं। केमिकल युक्त पाण्यामुळे फंगल इन्फेक्शन। जैविक आणि रासायनिक तपासणीसाठी पाण्याचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविले। स्किन स्पेशलिस्टला आमच्या वाटलं की याच्यामध्ये नायट्रेट्स, आर्सेनिक आणि लीड याचं प्रमाण जास्त आहे का हे तपासावं। तर आम्ही खामगावच्या लॅबला ते पाणी सॅम्पल पाठवलं। त्याच्यामध्ये नायट्रेटचं प्रमाण हे 10च्या आत नॉर्मली असायला पाहिजे, परंतु जे सॅम्पल आम्ही पाठवलं त्याच्यामध्ये 54 मिलीग्राम पर लिटर इतकं जास्त प्रमाणात नायट्रेट्स आढळून आले आहे। आपलं आव्हान हेच आहे, घाबरून जाण्याची गरज नाही। मी काल जेव्हा गेलो तर असं वातावरण दिसलं की महिलांमध्ये, जास्त करून महिलांमध्ये भीतीचं प्रमाण जास्त होतं की असंच जर टक्कल राहिलं आयुष्यभर तर कसं। पण आम्ही त्यांना समजून सांगितलं फंगल इन्फेक्शनमुळे होते, जसं तुमचं इन्फेक्शन कमी होईल तसे तुमचं केस पण उगायला परत सुरुवात होतील। दरम्यान केसगळती आजाराचं प्रमाण हळूहळू वाढत असून 50हून अधिक जणांना टक्कल पडलंय। त्याच पार्श्वभूमीवर इतर गावातही असा संसर्ग दिसून येत असल्याने आरोग्य विभागाकडून या प्रकरणांची माहिती घेतली जाते। शेगाव तालुक्यातील खारपान पट्ट्यात घरोघरी सर्वेक्षण सुरू केलंय। गावात त्वचारोग तज्ञांचे पथक दाखल झालं असून गावकऱ्यांच्या शंकांचं निरसन केलं जात आहे। किती जणांना केसगळतीचा संसर्ग? भोनगाव 3, हिंगणा वैजनाथ 6, घुई 7, कठोरा 7, कालवड 13, बोंडगाव 16। क्लिनिकली डायग्नोस आम्ही फंगल इन्फेक्शन केलंय। आता ते फंगल इन्फेक्शन का ठराविक एरियातच होतंय याचं इन्व्हेस्टिगेशन आम्ही करत आहोत। इपिडेमॉलॉजिकल सर्वे झाल्यानंतर ते आपल्याला कळेलच की नेमकं याच भागामध्ये फंगल इन्फेक्शन जास्त का आहे म्हणून। काल आम्ही अँटी फंगल ट्रीटमेंट सुरू सुद्धा केली। रिपोर्ट काय येतील त्यानंतर अजून परफेक्ट ट्रीटमेंट आपल्याला देता येईल, पण आज क्लिनिकल डायग्नोसिसच्या बेसिसवर आपण त्यांना ट्रीटमेंट सुरू केलेली आहे। अगोदर डोक्याला खाज येते, नंतर केस हाती येत आहेत आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडते। हा प्रकार फंगल इन्फेक्शनमुळे होत असल्याचं प्राथमिक तपासणीत समोर आलंय। दरम्यान केस गळून टक्कल पडत असले तरी लवकरच त्यावर